T20 विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडियममध्ये हाय व्होल्टेज सामना होणार आहे। पाकिस्तान विरुद्ध 8व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे। आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे। दरम्यान स्फोटक फलंदाजी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे। ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्म मध्ये दिसतायत आणि सूर्यानं यावर्षी 3 अर्धशतक झळकावलेली आहेत। तर टीम इंडिया समोर सर्वात मोठं आव्हान श्रीलंकेच्या खेळपट्टीवरती उस्मान तारिकची गोलंदाजी ठरणार आहे। तारिकची थांबून गोलंदाजी करणं, गतीतील बदल आणि अँगल भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान असेल। आणि याविषयी बोलण्यासाठी चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत क्रिकेट कोच आणि विश्लेषक अभय गोवेकर सर आणि आपल्या सोबत आहेत क्रिकेट समीक्षक निमिष पाटगावकर सर। दोघांचे स्वागत आहे पुढारी न्यूजवरती। मी सगळ्यात आधी निमिष पाटगावकर आपल्याकडे येतोय, कारण अर्थातच भारत पाकिस्तान सामना म्हटल्यानंतर एक मोठी उत्सुकता असते आणि अशा उत्सुकतेच्या वेळेला जेव्हा पावसाचं सावट असतं तेव्हा मनामध्ये एक धाकधूक असते कायमच। अर्थात त्यामुळे हा प्रश्न, पावसाचं सावट आहे त्यामुळे सामना होण्याची शक्यता किंवा काय त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता कितपत? नाही, मला जे बातमी येते पाऊस थांबलाय आणि उघडीप आलेली आहे, त्यामुळे मला वाटतं सामना होईल। कदाचित सामन्याच्या वेळेला एखाद दुसरी सर येऊन थोडासा व्यत्यय येऊ शकतो, पण एक लक्षात घ्या, प्रेमदासा स्टेडियम हे पूर्ण कव्हर होणारं स्टेडियम आहे, त्यामुळे जरी पाऊस आला तरी पाऊस थांबल्यावर सामना सुरू व्हायला जास्ती वेळ लागणार नाही, तर सामना होईल नक्की। बरं, अभय गोवेकर सर, अर्थातच आजचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान, कुठल्याही खरं तर टुर्नामेंटमध्ये अशा पद्धतीने भारत आणि पाकिस्तान संघ जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा एक वेगळी उत्सुकता असते सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये, एक वेगळा जोश संचारलेला असतो आणि तसाच तो आज सुद्धा बघायला मिळणार आहे। आजच्या सामन्याविषयी अर्थात आपली सुरुवातीची कॉमेंट आणि मग काही प्रश्न आहेत। आता तुम्ही तर सुरुवात चांगली केली, पाडगावकरांनी सांगितलं, जे इफ आय एम नॉट मिस्टेकन ते स्वतः श्रीलंकेमध्ये असतील असं वाटतं। हा, कारण मी आता थोड्याच दिवसापूर्वी श्रीलंकेचा दौरा करून आलो, त्यामुळे ही मैदानं वगैरे सर्व मला परिचयाची आहेत। आता पहिलं थोडस आपण पास्ट मध्ये जाऊया थोडस, आणि संपूर्ण जे काय विश्लेषण हवंय ते आपण सगळ्या विषय कव्हर करू। पहिल्यांदा तुम्ही बघितलं असाल तर पाकिस्तानच्या मुनीर अँड कंपनीने कसा नंगा नाच केला तो तुम्ही बघितलात की पहिल्यांदा काय रुसले फुगले काय केलं आणि सांगितलं की बाबा भारताबरोबर खेळायचंच नाही म्हणून, बरोबर आहे। त्यांना वाटलं की हा तलाक सोपा आहे म्हणून, परंतु काय झालं, आयसीसीने जेव्हा AK-47 हातात घेतली आणि शाब्दिक गोळ्या ज्या झाडायला सुरुवात केल्या, त्याच्याबरोबर मग आंधळे लुंगडे भैरे मुके सगळ्यांना जाग आली आणि मुनीर जागा झाला आणि मुनीरने टीमला, कारण काय तिथे मिलिटरीचं जे आहे, म्हणजे जो राष्ट्रपती वगैरे असतो, जो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, जो असो तोच ICCचा चेअरमन असतो, म्हणजे तिकडे सगळ्या गोष्टी अशा चालतात, तिकडेही चालतात आणि श्रीलंकेमध्येही चालतात। आता तो बी टांग उपरवाल्या ना, शेवटी बाळा बिस्तर गुंडाळून चुपचाप श्रीलंकेला यावं लागलं। आले, 2 मॅच खेळले, दोन्ही जिंकले, खात्यात पॉइंटचं खातं उघडलं आणि आजची मॅचवर ते तयार होत आहेत। आता त्यांना असं बघायला गेलं तर ते प्रॅक्टिस मॅच मध्ये, म्हणजे मॅचेस खेळल्यामुळे प्रॅक्टिस मध्ये इन टच मध्ये आहेत आणि आपण तर प्रॅक्टिस करतोच आहोत। आता महत्वाची गोष्ट, आता आजच्या सुपर संडेवर येऊया। आजचा सुपर संडे जो आहे हा जॅम पॅक होणार, हाय व्होल्टेज हे आहे आणि पाकिस्तान आणि इंडिया म्हटल्यानंतर ते आलं, तुम्ही माझ्या मगाशी तुम्ही वर्णन चांगलं केलं। आता इकडे आपले लोक जे आहेत पाकिस्तानमध्ये तर मॅच नंतर काय होईल सांगता येत नाही, आपलं त्या परिचयाचं आहे, कुठे टीव्ही फोड, कुठे आणि काय फोड तोडफोड ते सर्व आहे, पण आपलं तसं नाहीये। आपले पंतप्रधान जे आहे ते तुम्ही अगोदरच्या याच्या पास्ट जर हिस्ट्री बघितला तर ऑस्ट्रेलियाची मॅच आपण अहमदाबादला हरल्यानंतर पण आपले भारताचे पंतप्रधान जे आहे ते ड्रेसिंग रूम मध्ये जातात, आमचे होम मिनिस्टर ड्रेसिंग रूम मध्ये जातात आणि त्या खेळाडूंना मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन याच्यामुळे मिळतं, दिलं जातं आणि ते एक्सटेंड करतात। आता ह्या आजच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं
तर आता जिंकलो आपण तर हेच आपले प्राईम मिनिस्टर उद्याला किंवा ह्या आठवड्यामध्ये त्यांच्यासाठी कसं काय करतात हे तुम्हाला दिसेल. आजच्या मॅच बद्दल आपण आता पावसाबद्दल जे बोललो, पावसाबद्दल तुम्ही बोललात. हो. पाऊस तुमच्या आणि माझ्या काय हातात नाही. पण जसं पाडगावकरांनी सांगितलं तसं तसं संधी जर मिळाली तर फार फार सुंदर. आता प्रेक्षक जो आहे तो प्रेक्षक वर्ग जो आहे तो पण तिकडचा चांगला दर्दी आहे. म्हणजे ज्यांना क्रिकेट कळतं ते आमच्याकडे जसे पिकनिकला लोक येतात तसे पिकनिकला येत नाही. तिकडे जे येतात ते जो खेळ चांगला खेळेल त्याला सपोर्ट करणार. आज तुम्हाला राग घबराट, राग हादरा, संगीत, बोंबाबोंब सगळ्या गोष्टी म्हणजे प्रेक्षक म्हणजे अतिशय मजा करत करत तो सामन्याचा बरोबर. आणि आनंद भारत पाकिस्तान सर सामना म्हटलं की अर्थातच प्रेक्षकांची पण त्या सगळ्यामध्ये एक मजा धमाल असते. मी होय. पाडगावकर तुमच्याकडे येतो. मी परत गोवेकर सर आपल्याकडे परत येणार आहे. मी पाडगावकरांकडे एक प्रश्न घेऊन जातोय. आजचा सामना जो कोणी संघ जिंकणार आहे सर तो थेट सुपर 8 मध्ये जाणार आहे. त्यामुळे या गोष्टीचं आणखी किती प्रेशर दोन्ही संघांवरती असेल किंवा कुठल्या संघावरती अधिक असेल? नाही, दोन्ही संघांवर प्रेशर हे आजच्या सामन्याचं आहे. मी म्हणेन सुपर 8 मध्ये मी खरं सांगतो दोन्ही संघ गेल्यासारखेच आहेत. कारण भारताची लढत उरली आहे ती नेदरलँड बरोबर, ती आपण नक्कीच जिंकू. त्यामुळे तसेही आपण सुपर 8 मध्ये जाणार आहोत. आणि पाकिस्तानची पण जी उरलेली लढत आहे मला वाटतं नामिबियाशी, त्यामुळे ते पण सुपर 8 मध्ये गेल्यासारखेच आहेत. तर माझ्या मते सुपर 8 करता निश्चिती करता हा सामना नाही. हा सामना हा फक्त भारत पाकिस्तान आणि जे काही आधी झालं त्याच्याकरता या सामन्याला महत्व फक्त भारत पाकिस्तान सामना असूनच मी देईन. कारण सुपर 8 करता दोन्ही संघ गेल्यात जमा आहेत. गोवेकर सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता जी चर्चा रंगलेली आहे ती पाकिस्तानच्या बाजूने जी चर्चा होते ती अशी आहे की अर्थात कोलंबोतलं हे मैदान फिरकीपटूंसाठी चांगलं आहे आणि दुसरीकडे उस्मान तारिकची बरीच चर्चा आहे, त्याचा थांबून बॉल फेकणं आणि त्याच्यावरनं बरेच चर्चा रंगलेली आहे. भारतासाठी किती अडचणीचं ठरू शकेल हा यातला सगळ्यांना असलेला काय म्हणूया कुतूहलाचा प्रश्न आहे. आता तुम्ही बघा, तुम्ही जाणतात, तुम्ही क्रिकेटचे जाणकार आहात असं मला भास होतो. आता महत्वाचं बघा कसा आहे तो पूर्वीचा थोडासा या प्रेमदाचा इतिहास बघितला किंवा अगोदर आपल्या पाकिस्तानाबद्दल जे मॅचेस झालेले आहेत त्याचा जर पूर्व इतिहास तुम्ही पडताळून पाहिला तर वी आर अप, अवर टेल इज अप, ऐकलं की नाही. आणि पाकिस्तानला आपण कुठेही कधी केव्हाही कधीही मारू शकतो, याच्याबद्दल प्रश्नच नाही. आता ह्या पावसाचं जे आहे, या पावसाचं जे आहे पावसाचं टेक्निक आहे हो. आता जे कोण सांगणार नाही, कधी कोण बोलणार नाही, त्याची थोडीशी तुम्हाला माहिती देतो. आता हे जे आहे ना सगळीकडेच, आणि आम्ही सुरुवात करणारे लोक आहोत. म्हणजे तुम्ही वानखेडे पासून तर कुठच्याही मैदानात बघा, आज जे ज्या ह्याच्यामध्ये आहे आपला, तुम्ही या प्रेमदासामध्ये बघा तर बाजूचा सगळा जो पट्टा आहे हे पूर्वी आपल्याकडे कसं लाल मातीचं पूर्वी होतं, पूर्वीच्या क्रिकेटमध्ये ते जिवंत क्रिकेट होतं. आता जे आहे, आता तुम्हाला धक्का वाटेल आणि याच्यावरती दोन सुंदर उदाहरणं पण तुम्हाला देतो की आताच्या ह्या गल्ला भरू क्रिकेटमुळे काय होतं, वाळू टाकण्यात येते. ही जे तुम्ही जर बघत असाल तर, आणि वाळू पाणी खेचून घेणार आणि ही खेचून घेतल्यानंतर मग प्लेयर्सच्या इंजुरीज बघितल्यात ना. कारण प्रत्येक खेळाडूच्या जे आउटफिल्डिंग करतात, बॉलिंग करतात वगैरे, त्यांना स्पाइक्सचे शूज असतात. त्या स्पाइक्स जे असतात ते 1 ते 1.5 इंचाचा एक स्पाइक्स असतो. त्याच्यामुळे ज्या दुखापती होतात, तुम्ही हॅमस्ट्रिंग म्हणा, काफ मसल्स म्हणा, समजलं की नाही, ह्या गोष्टी पण आहे. पण या गोष्टीला कुठच्याही बोर्डाला कसली कुठच्या खेळाडूची चिंता नाही. त्याच्यामुळे हे जे ग्राउंड सुकण्याचं जे आहे ना, ज्याचं पाडगावकरांनी सांगितलं की बाबा तोपर्यंत सगळ्या गोष्टी बरोबर होतील, हे होतील. त्याचं कारण हे आहे, वाळू असल्यामुळे वाळू पाणी खेचून घेणार आणि मग मॅच सुरू होणार. आणि कारण काय गल्ला भुरी हे आहे ना, प्रेक्षकांना तुम्ही असं बसवून ठेवू शकत नाही किंवा त्यांना बोर करून चालणार नाही. त्यांच्यामधून मॅच कुठच्याही परिस्थिती इररिस्पेक्टिव्ह काही हो, सामना चालू झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि ह्या प्रयत्नामध्ये ही मॅच चालू होणार. आता अर्थात निसर्गाचं काय तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. जसा अंदाज बांधलाय तसा बरोबर. पण पावसाने केलेली धुलाई बघण्यापेक्षा टीम इंडियानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची केलेली धुलाई बघण्याला आपल्याला केव्हाही आनंद होणार आहे. पाडगावकर सर, मी अगदी डेफिनेटली मी गोवेकर सर पाडगावकरांकडे प्रश्न घेऊन जातो. फक्त तो म्हणजे असा आहे की प्लेइंग 11 मध्ये
काही बदल संभवतात का या वेळेला, हा एक महत्वाचा प्रश्न. दुसरीकडे तिथे पाऊस पडतोय तो एक फॅक्टर आहे, आणि खेळपट्टी फिरकीपटूसाठी अनुकूल असणं हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. या दोन गोष्टी लक्षात घेता टॉस जिंकणं हे दोन्ही संघांच्या दृष्टीने किती क्रुशियल असणार आहे? पहिलं मी म्हणतो, तुम्ही प्लेइंग 11चं म्हणलं की आत्ताच बातमी येते अभिषेक शर्मा फिट आहे. अभिषेक शर्मा फिट असेल तर अभिषेक शर्मा नक्कीच खेळेल, नाही तर संजू सॅमसन खेळणारच होता. पण माझ्या मते एक बदल संभवतो, तो म्हणजे कुलदीप यादवचा संघात समावेश होईल अर्शदीपच्या ऐवजी. काही थिंक टँक म्हणताय की रिंकू सिंगच्या ऐवजी कुलदीप यादव घेऊ शकतो, पण मला असं वाटत नाही आपण आपली पाकिस्तान विरुद्ध बॅटिंग एक बॅट्समन कमी घेऊन कमजोर करू. त्यामुळे अर्शदीपच्या ऐवजी कुलदीप यादव याची शक्यता मला जास्ती वाटते. म्हणजे 3 फिरकीपटू आपले वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव, हाच फॉर्म्युला आपण एशिया कपला पण वापरला होता आणि तो यशस्वी झाला होता. आणि कुलदीप यादवचा जो रेकॉर्ड आहे पाकिस्तान विरुद्ध बघता, साधारण ही एशियन सब कॉन्टिनेंट मधली मैदानं सारखी आहेत, त्यामुळे कुलदीप यादव नक्की यशस्वी ठरेल असं मला वाटतं. हा एक बदल संभवतो. खेळपट्टीबद्दल तुम्ही म्हणाल तर ही खेळपट्टी दुसऱ्यांदा वापरली जाते, जी ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे सामन्याकरता वापरली होती तीच खेळपट्टी आहे. फक्त फरक कदाचित एवढा असू शकतो की काल झालेला पाऊस आणि आज सकाळी झालेल्या पावसामुळे पूर्ण ती झाकून ठेवलेली असते, आणि जेव्हा झाकून ठेवलेली खेळपट्टी असते तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर जमा होऊ शकतं, आणि हे मॉइश्चर जमा झालं तर खेळपट्टी सुरुवातीला जलद गती गोलंदाजांना साथ देऊ शकते. कारण आज पूर्ण कडकडीत ऊन पडून वाळेल अशी काही परिस्थिती नाहीये. त्यामुळे असं जर का मॉइश्चर खेळपट्टीत जाणवलं असेल तर कदाचित टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षण घेईल संघ, असं मला वाटतं. दुसरं कारण असं की सामन्याच्या दरम्यान सुद्धा पावसाची शक्यता आहे, म्हणजे एखाद दुसरी सरी येऊ शकते. पण एखाद दुसऱ्या सरीने जर का 1-2 ओव्हर्स कमी झाल्या आणि डकवर्थ लुईसचं गणित लागलं तर तुम्हाला नक्की किती टार्गेट चेस करायचं हे माहीत असावं. म्हणून आणि पुढे धावाचा पण त्रास होऊ शकतो गोलंदाजीला, म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग घेईल. हा एक झाली थिअरी. पण जर का सगळं जर का व्यवस्थित असतं, म्हणजे समजा पाऊस नसता, हे नसता, काही नसतं, तर भारत पाकिस्तान सामन्यामध्ये सर्वसाधारणपणे टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली त्याच्याच करता, कारण हाय व्होल्टेज सामना आहे जसं सर म्हणाल तसं. त्यामुळे हाय व्होल्टेज सामन्यात तुम्हाला जे प्रेशर असतं त्या प्रेशर खाली खेळण्यापेक्षा मुक्त फलंदाजी करण्याकरता पहिली फलंदाजी घेईल. सो खेळपट्टीवरची कव्हर्स काढल्यावर नक्की कळेल काय परिस्थिती आहे, त्याप्रमाणे टॉस जिंकून हा निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं. बरं, गोवेकर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की रोहित आणि अर्थात विराट या सामन्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे कोणते 2 असे खेळाडू असतील भारताकडनं ज्यांच्याकडनं या सामन्यामध्ये, भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यामध्ये मोठ्या खेळाची आपण सगळे क्रिकेटप्रेमी अपेक्षा करतोय? आता पहिल्यांदा आपण जरा विकेट बद्दल बोलूया. जसं पाडगावकर म्हणाले, आता ही विकेट जी आहे बघा, ही फ्रेश विकेट जरी असली तरी त्याची डागडुजी करून केलेली विकेट पट्टी आहे. व्हॉट पॉइंट. आता महत्वाचं कसं आहे, ही आपल्याला जी विकेट, ही जी काल झिम्बाब्वे आणि हरवलं ऑस्ट्रेलियाला, बघा कसा चमत्कार घडला. जे तोंडाने क्रिकेट खेळतात, जे तोंडाचे बॅट्समन आहेत, ते सगळ्यांना शांत झाले काल. झिम्बाब्वे सारख्या आणि ऑस्ट्रेलिया, कारण ऑस्ट्रेलियाची जे काय मानसशास्त्र त्यांचं आहे, दुसऱ्या अपोटंटच्या नावाने बोंबाबोंब करायची अगोदरच. जशी तो पाकिस्तान मधला एक कोण जो आहे तो बोलला ना की बुमराचं करिअर तो फिनिश करायला निघालाय, कळलं की नाही. आज त्याचं करिअर कसं फिनिश होतं ते बघा. आता तुम्ही म्हणालात विराट आणि आपला रोहित हे दोघं नाही, हा ग्रेट लॉस आहे. पण आता त्यांचं रिप्लेसमेंट आहे, बोर्डाची जशी योजना आहे की यंगस्टर्सना प्रमोट करायचं वगैरे, त्यांच्या जागा कोणी घेऊ शकत नाही, त्यांची तुलना होणार नाही. तरी पण जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू मी, आणि तुम्ही माझ्याशी नक्कीच सहमत आहात, कारण तुम्हाला क्रिकेट तुम्ही जाणताय, करताय आणि त्याप्रमाणे त्या धर्तीवर बोलतात. तर तुम्ही जर मला विचारलं तर तुम्ही 9वा नंबर जो आहे तो वॉशिंग्टन सुंदरला घ्यावा. तुम्हाला कळलं का? वॉशिंग्टन सुंदर जो आहे हा बॅटिंगलाही कामाला येणार, म्हणजे आपली बॅटिंग स्ट्रेंथ जी आहे ही भरपूर आहे. आता काही ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे बॅट्समन लोकांनी. पहिल्या 6 ओव्हर्स तर फार महत्वाचे आहेत. तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून आहे, कसं काय गणित तुमचं. कारण जर टार्गेट जर ठरवलं, कारण कॅप्टन बघा 2 प्रकारचे आहेत. धोनी वेगळा होता,
धोनीला कसलंही काही झालं त्याला डॉसला काही फरक पडत नव्हता. एक जो आहे एक कॅप्टन असा असतो की जो अपोनंटची टार्गेट सेट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे फ्रेश विकेट त्याला खेळायला मिळते. सगळे प्लेयर जे आहेत ते फ्रेश असतात, फ्रेश लेग्स आहेत, त्याच्यामुळे टार्गेट सेट करून मग दुसऱ्यावर प्रेशर प्लेस करायचं, हा एक प्रकार फंडा झाला. तर दुसरा कॅप्टन असा असतो की त्याला चेस करायला आवडतं, त्या म्हणजे त्या ओव्हर्स प्रमाणे वगैरे त्याला टार्गेट ठरवता येतो. ती मॅच टार्गेट प्रमाणे मॅच तसं टार्गेट ठेवून ते अचीव्ह करून मॅच जिंकता येते. बरोबर. त्यामुळे आता यातला कुठला पर्याय निवडला जातो आपल्याला बघायचंच आहे. मात्र अर्थातच मी म्हणलं तसं सुरुवातीला की उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आणि अशाच काही क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात. भारत पाकिस्तान सामन्याचा उत्साह हा श्रीनगरमध्ये सुद्धा दिसून येतोय. तिथनं काही प्रतिक्रिया आल्यात, बघूयात. तो हमें लग रहा है कि शायद इंडिया ही जो मतलब इस बार जो भारी पड़ सकती है पाकिस्तान पे। जी सर, जो सबसे बड़ी बात है जो इनका मैच जो होता है वो काफ़ी मतलब एक हिसाब से इंडिया पाकिस्तान में एक हिसाब से फेस्टिवल माना जाता है। सो इसको हम काफ़ी एंजॉय करेंगे, काफ़ी लुत्फ़ उठाएंगे हम इंडिया पाकिस्तान के मैच का। मैं बहुत ज़्यादा उम्मीद करता हूँ कि इंडिया पाकिस्तान और थ्रिलिंग कॉन्टेस्ट लगे। हम बहुत उम्मीद करते हैं कि इंडिया जीतेगा। अभी तो लास्ट मैच से तो परफॉर्मेंस सूर्य कुमार यादव की अच्छी लग रही है, वो बहुत अच्छा खेलते हैं। अभिषेक शर्मा तो मैच नहीं खेल सकते मेरे हिसाब से, क्योंकि वो इंजर्ड है। पिछला मैच भी उन्होंने नहीं खेला। मैं उम्मीद करता हूँ कि अभिषेक शर्मा खेले और वो इंडिया को जिताए मैच और इंडिया को मैच जिताए। आज बहुत बढ़िया मैच है दोनों टीमों के दरमियान, बहुत ही बढ़िया दो टीम है, दोनों अच्छे खेलते हैं। अगर मतलब देखा जाए तो सभी लोग आज इंतज़ार कर रहे होगा कि कब मैच स्टार्ट हो जाएगा, एक्साइटेड होगा। आज जो इंडिया पाकिस्तान का मैच है उसमें ऑलमोस्ट बहुत ही बढ़िया खेलते हैं दोनों साइड से दोनों टीम। तो गेम तो एक चीज़ ये है कि दोनों टीमों में से एक टीम को विनर होना चाहिए, विनर होगा। अदर जो दूसरा टीम है वो उसको तो रनर पर ही होगा। तो माशाल्लाह आज की नज़रें देखेंगे इंशाल्लाह कौन अच्छा गेम खेलेगा। ये इंशाल्लाह उम्मीद यही है कि बहुत ही अच्छा मैच चले, थ्रिलिंग मैच हो, मैच में मज़ा आना चाहिए, वन साइडेड गेम नहीं होनी चाहिए। ये उम्मीद यही है कि थ्रिलिंग मैच हो। और हम एज ए स्पोर्ट्समैन ये नहीं देखते हैं कि इंडिया ज़्यादा अच्छा खेलेगा या पाकिस्तान। ये नहीं है कि क्रिकेट में जो भी अच्छी गेम खेलेगा वही आगे बढ़ेगा। अब इंशाल्लाह देखते हैं कौन आज अच्छी गेम खेलता है, कौन जीतेगा, उसी को सपोर्ट करेंगे जो अच्छा खेलेगा, जिसको अच्छी गेम होगी आज। और ये इंशाल्लाह यही उम्मीद होगी कि थ्रिलिंग मैच ही दिखे, कोई वन साइडेड गेम ना हो। श्रीनगरमध्ये येणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण बघत होतो. अर्थातच त्या चिमुकल्याची अपेक्षा पूर्ण झाली आहे. आणि मला पाडगावकर सर तुम्हाला विचारायचं या सगळ्यामध्ये की भारत पाकिस्तान या सामन्याच्या बाबतीत विशेषत्वाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा खेळाच्या कौशल्याच्या पलीकडे जाऊन मानसिकदृष्ट्या जो खंबीरपणा हवा असतो तो खंबीरपणा ज्याच्याकडे असेल अर्थात त्याचं पारडं जड असतं. आजच्या स्पेसिफिक सामन्याचा विचार करता या बाबतीत टीम इंडिया ही पाकिस्तानपेक्षा कशी सरस जाणवते? मला असं वाटतं एक टीम इंडियाचा जो नॅचरल बॅलन्स आहे तो पाकिस्तानच्या संघापेक्षा जास्ती चांगला आहे. दुसरं म्हणजे भारतीय संघाने कधीच हे अपेक्षा ठेवली नव्हती तुम्ही म्हणाल असं की पाकिस्तानचा सामना होईल का नाही. ते कायम याच फोकसमध्ये होते की आपला सामना होणार आहे. म्हणजे सूर्यकुमार यादव म्हणाला होता वी हॅव बुक्ड आवर तिकीट्स अँड वी आर गोइंग टू कोलंबो. मी फार तर नाणेफेक करीन आणि परत येईन पण मी जाणार आहे. सो तो एक माइंडसेट जो लागतो ना तो आपला पहिल्यापासून तयार होता. तर उलट पाकिस्तानच्या खेळखंडोबाने काय झालं की त्यांना प्लेयर्सना माहित नव्हतं 4 दिवसापूर्वीपर्यंत आपण खेळणार आहोत का नाही, कारण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. जेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला, त्यांच्या पीसीबी आणि सरकारने युटर्न मारला तेव्हा मिळाला, तेव्हा त्यांची मानसिक तयारी या सामन्याकरता सुरू झाली. म्हणजे कदाचित ते म्हणत असतील आपल्याला खेळायला लागलं तर असं करावं, पण जोपर्यंत तुम्हाला ती सर्टनिटी येत नाही की आम्हाला खेळायचं आहे, भारताला तो अवधी नक्कीच जास्ती मिळालाय. आणि भारताचं एकंदरीत पाकिस्तानची आयसीसी स्पर्धेतलं जे हे मला ते 7-1 8-1 त्याच्यात जायचं नाही, पण एकंदरीत ज्या पद्धतीने भारत खेळतो आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध ते कुठेतरी तुमच्या गत कामगिरीची तुम्हाला त्याचा उपयोग होतो, त्याचा कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळे भारतीय पारडं त्या दृष्टीने पण नक्कीच जास्ती आहे असं मी म्हणेन. गोवेकर सर तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला भारत पाकिस्तान यांच्यात त्या सगळ्या संघर्षमय वातावरणाचा, म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मागच्या वेळेला जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर आलेले होते तेव्हा प्रामुख्याने चर्चा कशाची रंगली तर न झालेल्या हस्तांदोलनाची.
आणि त्यामुळे आज सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्ष हे त्याकडे असणार आहे. गोवेकर सर. तुम्ही हा आम्हाला गुगली टाकलेला आहे, हरकत नाही. हा. तुमचा वेल बोल्ड. आता गंमत कसं आहे, क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम. ऐकलं की नाही? त्याच्यामुळे शेक हँड हा महत्वाचा असतो. आता त्यांनी नाही केलं किंबहुना तुम्ही विसरलंच आठवण करून द्यायला की त्यांचा जो पीसीबीचा मनुष्य होता तो कप पण घेऊन पळाला की हो. बरोबर की नाही? बरोबर ना? आता त्यांच्याकडून मग दुसरी काय अपेक्षा करणार? पण सज्जनांचा खेळ आहे, झालं गेलं विसरून गेलं. या दृष्टीने जर शेक हँड करतील तर क्रिकेटसाठी ते चांगलं आहे, फार महत्वाचं आहे. कारण दिस गेम इज प्लेड बाय जेंटलमन्स. आता तुम्हाला काही अति महत्वाच्या गोष्टी सांगतो की आपल्या टीम मधल्या सगळ्या खेळाडूंनी आपला स्वतःवरचा विश्वास जो आहे ना हा कायम ठेवला पाहिजे. हा एक. त्याच्यानंतर प्रत्येक बॉल, पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत सायकोलॉजिकल जे प्रेशर आहे प्रत्येक खेळाडू, तो बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, ऐकलं की नाही, हे प्रेशर चांगल्या रीतीने हाताळायला पाहिजे. अतिशय दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की हे जे आपण अवांतर जे आहेत, अवांतर धावा, नो बॉल, त्याच्यानंतर हे वाईड, ऐकलं की नाही, त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्रा डोनेशन आपण जे काय देतो, बाईज, लेग बाईज आणि काय याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसेल की अवांतर ह्या मॅचेस मध्ये की अवांतराची हे डबल फिगर बॅट्समन करू शकत नाही, पण अवांतर जे आहेत हे जास्ती असतं. पाडगावकर सर काहीतरी बोलतात. पाडगावकर सर. हा त्यांची एक कॉमेंट. नाही, मला एक फक्त एवढंच ऍड करायचं होतं. तुम्ही जो शेक हँडचा प्रश्न विचारला तो गुगली होताच, पण तुम्ही बघाल तो गुगली आपण म्हणजे भारताने कसा खेळून काढलाय. हे जे पाकिस्तानने नाटक केलं होतं आणि शेवटी ज्या वाटाघाटी केल्या त्याच्यात त्यांनी 3 अटी ठेवल्या होत्या. एक म्हणजे आयसीसीच्या उत्पन्नातला जास्ती वाटा पाकिस्तानला पाहिजे, दुसरं म्हणजे भारत पाकिस्तान बायलॅटरल सिरीज चालू झाली पाहिजे, आणि तिसरं म्हणजे शेक हँड डिप्लोमसी परत चालू झाली पाहिजे. तर पहिल्या 2 त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या निव्वळ पैसा करता होता. कारण आयसीसीचा जास्ती शेअर म्हणजे जास्ती पैसा, भारत पाकिस्तान सामना कुठेही हो जगात, त्यामुळे उत्पन्न, मीडिया राईट्स याचा पैसा, आणि तिसरं जे होतं शेक हँड तुम्ही केले पाहिजेत. हे जेंटलमन्स गेम करता मी म्हणणार नाही, याच्याकरता आहे की जेव्हा जगाने पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र म्हणून साधारण मान्य केलं असताना तुम्ही शेक हँड करत नाही, ते आता करायला लागला, त्याचा अर्थ आमच्या इथे सगळं आलबेल आहे. हा एक सांगायचा पोरखेळ म्हणेन मी, त्यांना दाखवायचा होता की भारत आणि पाकिस्तान आता मैदानावर शेक हँड करतो. तर आयसीसीने कुठच्याही मागण्या मान्य केल्या हा भाग वेगळा, पण शेक हँडच्या मागचं जे कारण आहे ते नुसतं जेंटलमन्स गेम असं मला वाटत नाही. ते असं आहे की भारत आता शेक हँड आमच्याशी करायला लागला मैदानावर, म्हणजे भारताने एका प्रकारे पाकिस्तान हे सेफ राष्ट्राला मान्यता दिली, असं एक त्याच्यातनं त्यांना दाखवायचं होतं. ते आपण मान्य केलं नाही, आयसीसीने पण मान्य केलं, कारण आयसीसीला बीसीसीआय. पाडगावकर सर, खरंच म्हणजे पाकिस्तान कुठलंही मैदान कुठलंही असो रडीचा डाव खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता हा रडीचा डाव बाजूला ठेवून एक चांगला डाव ते खेळतील, आणि एक चांगला डाव आणि त्या निमित्ताने एक चांगला खेळ सगळ्या क्रिकेट प्रेमींना बघायला मिळेल अशी आपण सगळ्यांनी आशा व्यक्त करूया. तुम्हा दोघांचेही आभार, तुमचा बहुमूल्य वेळ आपण या चर्चेसाठी दिला त्यासाठी. आणि आता क्रिकेटच्या पंढरीमधनं काही प्रतिक्रिया येत आहेत. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या आधी मुंबईतील आझाद मैदानावरती क्रीडाप्रेमींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश गोडे यांनी. बघूयात. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे सर्वांचा आवडता आणि जो मनातली जी भावना व्यक्त करणारा हा विषय आहे. या क्रिकेट मॅच संदर्भात काही क्रिकेट प्रेमी आपल्या सोबत जोडलेले आहेत. या क्रिकेट प्रेमींशी आपण बोलूया. नक्की दादा, काय वाटतं आज तुम्ही भारत पाकिस्तानची संध्याकाळी मॅच रंगणार आहे, कशा पद्धतीने या मॅच संदर्भात आपल्या भावना आहेत? पहिली गोष्ट, इंडियाला आम्ही सपोर्ट करतो आणि इंडियाची मॅच आहे त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. संध्याकाळची मॅच आहे त्यामुळे, आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा इंडियासाठी. काय वाटतं कशा पद्धतीने हा सामना रंगला पाहिजे? सामना खूप व्यवस्थित झाला पाहिजे आणि चांगला खेळला झाला पाहिजे. त्याच्यामुळे मॅच इंडिया जिंकली पाहिजे, यासाठी इंडियाला शुभेच्छा देतो आम्ही. इंडिया जिंकणार त्यासाठी कशा पद्धतीने क्रिकेट प्रेमी आणि तुम्ही त्यांना व्यक्त कराल, शुभेच्छा व्यक्त कराल? आपले सगळे प्लेयर खूपच चांगले खेळतात यावेळेस, आणि तसंच गेल्या टायमाला जसे खेळले तसे यावेळेस पण चांगले खेळतात. तर काही असं सांगायची गरज नाही वेगळं, सगळेच चांगले बेस्ट देतात. त्यांचा स्टार्टच आपल्याला चांगला मिळतो ईशान किशन आणि अभिषेक शर्माकडून. तर
संजू सॅमसन पण चांगला खेळला पाहिजे. आज इंडिया जिंकणार आहे हा आत्मविश्वास आपल्यात आहे. काय नक्की कशा पद्धतीने वाटतंय आपल्याला? 100% जितणार आहे. काका आपला पूर्ण भाव आहे की बाबा इंडिया जितणारच आहे आणि जितायलाच पाहिजे. ईस्ट यावेळेस इंडिया इज द बेस्ट. इंडिया जिंकल्यानंतर तुमच्या भावना काय असणार आहेत? कशा पद्धतीने आपण या भावना व्यक्त करणार आहात? आम्ही तर खूप जल्लोषामध्ये करणार आहोत. जसं की आता आम्ही पण तयारी केलेली आहे. फटाकेबाजी आतिषबाजी करूया त्याप्रमाणे आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत आणि इंडियाकडे आमच्याकडून इंडियासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण हा जो एकदिवसीय सामना जिंकण्यापेक्षा जिंकणार आहोत हा आत्मविश्वास घेऊन हे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उतरलेले आहेत. त्याचप्रमाणे एकदिवसीय वर्ल्ड कप बरोबरच जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकू तेव्हा हा खरा आनंद आपल्याला व्यक्त करता येईल. आपण हा जल्लोष मोठ्या उत्साही वातावरणात फटाके वाजून करणार अशा भावना या ठिकाणी क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामन कवितासह मी योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण.